चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होतीये। कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे सायंकाळपासून 95,000 क्युसेकने विसर्ग सुरू केलाय। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर गेली आहे। बुधवारी नदीची पाणी पातळी 40 फुटांपर्यंत इशारा पातळीकडे जाण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे। वारणा धरणातून 40,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। वारणा नदीवरील पूल, कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरूच आहे। पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले। धरण पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर सुरूच राहिला। कोयना धरणात 100.39 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 95% भरले। धरणात 80,000 क्युसेक पाण्याची आवक होते। सायंकाळी 6 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 13 फुटापर्यंत उघडून 95,000 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडलाय। धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे दिवसात कृष्णा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढली। बुधवारी दुपारी सायंकाळी सांगलीत आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटापर्यंत जाण्याचा पाटबंधारे विभागाने अंदाज वर्तवलाय। वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते, म्हणून सायंकाळी 5 वाजता एकूण 40,000 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडलाय। यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून बंधारे, पूल पाण्याखाली गेलेत। शिराळा तालुक्यातील एकूण 6 मंडळांपैकी 4 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। शाहूवाडी तालुक्याला जोडणारे आरळा ते शित्तूर, चरण ते सोंडोली, रेठरे ते कोकरूड, बेळाशी ते भेडसगाव, कांदे ते मांगले पुलासह मांगले ते सावर्डे बंधारा पाण्याखाली गेलाय। सांगली ते कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारे पूल, बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर महसूल, जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाचे प्रशासन सतर्क झाले असून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। विसर्ग सुरू आहे। आज कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ फक्त 20 फुटावर आहे, परंतु जो वाढलेला विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः 27 फुटापर्यंत पाण्याची पातळी येईल। कृष्णेची पातळी 30 फुटावर गेली की सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी येतं आणि 32 फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं। या सर्व नागरिकांना त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं आलोय आणि मान्य आमदार साहेब गाडगीळ साहेब पण आम्ही आलेलो आहोत। महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत, तहसीलदार पण आहेत इथे आणि सर्व नागरिकांचं आम्हाला पूर्ण सहकार्य आहे। त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत। त्यासाठी जी निवारा केंद्र आम्ही उभी केलेली आहेत त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे। प्लस तिथं आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे। तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात, काही जण खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात। त्यांनी कुठेही यावं, सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या ह्याच्यात मिळत आहे। धन्यवाद।